आत्ताची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरतीही गुन्हे दाखल करा. सुप्रिया सुळेंची सीएम फडणवीसकडे मागणी. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातही पाहुणचार सुरू असल्याचा आरोप सातत्याने होत आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून त्याचा आणि आरोपींचा बडजाव केला जात आहे. त्यांना आवश्यक ती सुद्धा पुरवली जात असल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. आता याच आरोपावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की त्यांची मागणी आहे की वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात रवानगी केली पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांच्या दिलेल्या पत्रव्यवहारामध्ये केला आहे. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील आरोपी वाल्मिक कराड यास बीडमधून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवले पाहिजे अशी मागणी केली. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिम कार्डाद्वारे बाहेरील व्यक्तींना संपर्क साधणे असे आरोप धनंजय देशमुख यांनी केले आहेत. या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.